दिवसाची सुरुवात येशूबरोबर. माझे आजोबा पाळक होते आणि माझे वडील नेहमी सांगायचे की त्यांच्या लहानपणी माझे आजोबा जे होते हे पुण्याच्या थिओलॉजिकल कॉलेजला शिक्षण घेत होते आणि म्हणजे पालकीय सेवेचं जे शिक्षण आहे ते घेत होते आणि मग ते वर्षभर त्या ठिकाणी राहायचे आणि आमची आजी गावामध्ये राहून लांब होतं आमचं गाव पुण्यापासून आणि त्या ठिकाणी राहून मग सर्व त्या मुलांना माझे वडील आणि इतर भाऊ बहीण ते सगळ्यांनाच ती सांभाळायची, कारण ती स्वतः मिशन शाळेमध्ये शिक्षिका होती. आणि मग सुट्टीच्या दिवसामध्ये मग माझे वडील सांगायचे की ती सर्व भावंडांना बहिणींना घेऊन ती पुण्याला जायची. माझ्या आजीचं माहेर जे आहे हे सुद्धा पुण्याचं आहे आणि माझ्या आजीचे भाऊ म्हणजे माझ्या वडिलांचे जे मामा होते त्या काळामध्ये त्यांचं किराणा मालचं दुकान होतं. आणि जेव्हा जेव्हा आजी त्या ठिकाणी जायची आणि थिओलॉजिकल कॉलेजला एक रूम एक वेगळी माझ्या आजोबांना ते द्यायचे, ज्यावेळेस आमचे वडील आणि ते सर्वजण त्या ठिकाणी जायचे. आणि मग माझे वडिलांचे मामा ते जितक्या दिवस ते आमिर सुट्टी घालवायचे त्या दिवसाचं ते रेशन त्यांना सर्व भरून द्यायचे. आणि वडील सांगायचे की परिस्थिती खूप कठीण होती, एकदम साधारण त्यांची परिस्थिती होती, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी राहण्याचा आनंद जो होता हा काहीतरी वेगळा होता आणि प्रत्येक दिवस आम्ही तो आनंदामध्ये घालवायचो. आठवड्यातून एकदा वडिलांचे मामा त्यांना काहीतरी पैसे द्यायचे आणि ती सायकल भाड्याने घ्यायची आणि मग सर्व पुन्हा त्या सायकलवर वडील फिरायचे. आणि वडील मला सांगायचे की ते काहीतरी एक विशेष वाटायचं, जरी परिस्थिती साधारण होती, गरिबीची होती, पण एक आनंद प्रत्येक दिवस जो आहे तो आनंदामध्ये घालवला आम्ही. जो आनंद देवाने दिला त्यामध्ये त्यांनी आनंद मानला. आपल्या जीवनामध्ये बघा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आहे, जो आनंद मिळाला आहे त्याकडे न बघता बऱ्याच वेळेस आम्हाला हे मिळालं नाही की आम्हाला ते मिळालं नाही, असं बऱ्याच वेळेस आमचं होत असतं. आमच्या लहानपणीसुद्धा आमची जी परिस्थिती होती ती एवढी साधारण परिस्थिती होती. त्या नाताळाचा जो आनंद असायचा, वर्षातून एकदा मिळालेले ते नवीन कपडे आणि ते दिवस आम्ही आनंदात घालवायचो. जे काही आहे ते आम्ही पूर्ण तो दिवस आनंदामध्ये घालवायचो आणि जे देवाने जी इच्छा आहे त्याप्रमाणे तो आम्हाला देत असतो. त्यात आम्ही आनंद मानायला पाहिजे. आपल्याकडे सर्वच नाही आणि हे नाही ते नाही, आणि जो आनंद आहे त्या दिवसाचा आनंद पण आपण तो उपभोगत नाही आणि दुसऱ्या त्या नको असलेल्या विचारांमध्ये आम्ही निघून जातो. प्रत्येक दिवस हा देवाने बनवलेला आहे, त्यात आनंद माना. नेहमीच्या जीवनाच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तो देवाचा आशीर्वाद जो आहे हा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला त्यात आनंदसुद्धा मिळेल आणि देवाची असलेली कृपासुद्धा तुम्हाला दिसेल. गाणं आहे, दिस इज द डे दॅट द लॉर्ड हॅज मेड, वी विल रिजॉइस अँड बी ग्लॅड इन इट. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 118 आणि 24 वचन, साम 118 अँड वर्स 24. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, त्यात आपण उल्हास व आनंद करू. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.